नमस्कार. भारतीय तत्वज्ञानाचे दोन प्रवाह भाग दोन. भारतीय तत्वज्ञान अत्यंत प्राचीन आहे. ती एक समृद्ध विचारांची परंपरा आहे. यामध्ये नैतिक मूल्य, मोक्ष यासारख्या मूलभूत प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला गेला. दोन मुख्य प्रवाह यामध्ये सांगितलेले आहेत. एक आहे आस्तिक दर्शने आणि दुसरं आहे नास्तिक दर्शने. आता यामध्ये 6 आस्तिक दर्शने आहेत. त्यातली 3 आपण पाहिली. पुढची 3 पाहूया. एक आहे पुढचं चौथं दर्शन दिसतंय ते म्हणजे वैशेषिक दर्शन. संस्थापक आहे याचा कणादुर्शे. मुख्य तत्व आहे जगातील सर्व पदार्थ अणूंनी बनलेले आहेत. पदार्थांचे वर्गीकरण व नैसर्गिक नियमांचे विवेचन यामध्ये केले गेले आहे. सप्त पदार्थ सांगताना इथं सांगितलेले 7 पदार्थ आहेत ते म्हणजे द्रव्य, गुण, कर्म, सामान्य, विशेष, समवाय आणि अभाव. मुख्य विचार जो आहे तो आहे वस्तूंच्या भौतिक रचनेचा अभ्यास करून विश्वाचे स्वरूप जाणून घेता येते. नैसर्गिक विज्ञानाशी साधर्म्य असलेले विचार इथे मांडलेले आहेत. याचं महत्त्व जे आहे ते वैशेषिक दर्शनाने भारतीय भौतिकशास्त्रीय विचारांची पायाभरणी केली असं म्हटलं जातं. 5वं दर्शन आहे पूर्वमीमांसा दर्शन. याचं संस्थापक आहेत ते म्हणजे जैमिनी ऋषी. मुख्य तत्व वेदविधी, यज्ञकर्म आणि धर्माचे पालन हे जीवनाचे केंद्र आहे. तर मुख्य विचार जो आहे तो मुख्य विचार आहे कर्म म्हणजेच कृती हेच मोक्ष प्राप्तीचे साधन आहे. वेद हे अपौरुषेय आहेत आणि त्यातील विधी शाश्वत सत्य अशा आहेत. तर महत्त्व सांगताना सांगितलं जातं की भारतीय धार्मिक विधी, पूजा पद्धती आणि सामाजिक आचारसंहिता यामध्ये पूर्वमीमांसेचा खोलवर प्रभाव असल्याचे दिसते. वेदांत दर्शन हे 6वं आस्तिक दर्शन आपल्या इथे सांगता येतं. त्याचे संस्थापक वेदव्यास, ब्रह्मसूत्रकार असं आपण त्यांना म्हणतो. मुख्य तत्व आहे ब्रह्म हेच अंतिम सत्य. आत्मा व ब्रह्म हे एकच आहेत. प्रकार त्याच्यामध्ये आहेत. अद्वैत वेदांत सांगितला तो शंकराचार्यांनी. विशिष्टाद्वैताविषयी बोलतात रामानुजाचार्य. तर द्वैत तत्वज्ञान सांगणारे मध्वाचार्य आहेत. मुख्य विचार याचा आहे जग हे मायास्वरूप आहे. सत्य केवळ ब्रह्म आहे. आत्मसाक्षात्काराने मोक्ष प्राप्त होतो. महत्व जे सांगितलेलं आहे त्यानुसार वेदांत हा भारतीय आध्यात्मिक विचारांचा कळस मानला जातो, ज्याचा प्रभाव आधुनिक विचारवंतांवर देखील आहे. पुढील भागात आपण 3 नास्तिक दर्शने यांचा विचार करणार आहोत. तुर्तास धन्यवाद.